नमस्कार. पहा, लक्षात घ्या. माग फोटो पाहिल्यावरच पहिल्यांदा तुम्ही विचार पडला असेल का आहे बाबा. माग फडणवीस साहेब आहेत. प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांचे हृदयाच्या तळापासून आभार की आमच्या विद्यार्थ्यांची जी काही अर्थ हाक होती, विद्यार्थ्यांची जी काही गरज होती, विद्यार्थ्यांचं जे काही स्वप्न होतं, मायबापाच्या इच्छा आकांक्षा होत्या, ज्याचा तुम्ही GR काढला होता तो GR रद्द केलाय, त्याबद्दल हृदयाच्या तळापासून तुमचे आभार. आम्हाला तर वाटलं होतं तुम्ही ऐकतात का नाही, पण बरं झालं तुम्ही ऐकलं. आता सर्वात महत्वाची गोष्ट, बीजेपी काँग्रेसला काय म्हणते, काँग्रेस राष्ट्रवादीला काय म्हणते, राष्ट्रवादी शिवसेनेला काय म्हणते, शिवसेना मनसेला काय म्हणते, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. का तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कुठलाही नेता असेल बबनराव, हा नेता आहे का, हा नेता आहे, त्याची पोरगी आमदार होणार आहे, सासू कुठल्या तरी संस्थेचे अध्यक्ष होणार आहे, पोरग कुठला तरी कारखाना टाकणार आहे, पोरगी विदेशात शिकली जाणार आहे, नाहीतर आमदारा खासदाराला दिले जाणार आहे. मग बेजार आपले आहेत. मग आपल्याला हे खाजगीकरण न परवडणार होतं, ते रद्द झालं. म्हणून टॅगलाईनच होती, लढा आपला आपल्यासाठी. आणि महाराष्ट्रात पहिला मोर्चा, जगात जर्मनी, भारतात परभणी, इथून आपण सुरुवात केली होती. आज कोणी म्हणेल आम्ही असं केलं तसं केलं, पण लक्षात घ्या, हा जो काही लढा होता तो लढा आपण यशस्वी पद्धतीने जिंकलाय आणि त्याबद्दल तो GR रद्द झालाय. पण इथंच आपली लढाई संपलेली नाहीये. का तर याच्या पुढे शाळेचा प्रश्न आहे, यानंतर आमच्या गोरगरीब जे काही लेकर आहेत त्या लेकरांच्या फीसचा प्रश्न आहे, जी फीस वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की वनरक्षक मध्ये पेपर फुटी झाली होती, तलाठीमध्ये पेपर फुटलेला आहे, त्याबद्दलचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नामध्ये देखील सरकार आमच्या गोरगरीब कष्टकरी होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि ते राहणार आहे. कारण 2024 जवळ आलेला आहे. त्यांना माहिती आहे या देशामध्ये युवकांचं प्रमाण जास्त आहे, या महाराष्ट्रात युवकांचं प्रमाण जास्त आहे. जर आपण यांच्या प्रश्नाकडे, यांच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर 2024ला हे पोरं आमच्याकडे दुर्लक्ष केले तर वांदे होतील. कारण सध्या सरकार कोमात आहे, कोण कोणासोबत किती दिवस राहील ते याचे तेच कोमात आहेत. आणि म्हणून आपल्याकडे गोल्डन चान्स काय की जे आपल्याला साथ देतील आपण त्यांच्यासोबत उभं राहणार आहोत. लक्षात घ्या, कुठलंच नाही, त्यांच्या प्रत्येक गोष्टी 7 पिढ्या जगतील एवढ्या व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आपली छाटछुटी व्यवस्था होती कोणती, कुठल्या तरी नोकरीत लागायचं, मायबापाचं स्वप्न पूर्ण करायचं, घरामध्ये एक गावात घर झालं पाहिजे, एवढी एक कन्सेप्ट आपल्या डोक्यात होती. त्यासाठी हा GR होता आणि तो GR रद्द होणं काळाची गरज होती, तो केला. त्याबद्दल सरकारचे हृदयाच्या तळापासून आभार. पोरं लक्षात घ्या, यासाठी आपण 21 तारखेला मोर्चा काढला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये मोर्चा निघाला, नांदेडमध्ये अतिशय मोठा मोर्चा निघाला, लातूरमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून सुजात भाऊ आणि मी पण त्या ठिकाणी गेलो. जी लोक आपल्यासाठी होती त्यांनी हा मोर्चा सक्सेस केला. त्या प्रत्येकांसाठी आपला वेळ देणं काळाची गरज आहे. मग हा मोर्चा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, स्पर्धा परीक्षा क्लास घेणाऱ्या शिक्षकांनी, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामाजिक संघटनेनी, विरोधात असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रस्त्यावर येऊन जे AC गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊ लागले, त्यांना खरा दुष्काळ काय आहे हे समजावून सांगितल्याबद्दल त्यांचे हृदयाच्या तळापासून आभार. येणाऱ्या काळात पुन्हाही कुठली गोष्ट घडेल, आपल्या विद्यार्थ्यावर अन्याय होईल, त्या विद्यार्थ्यासाठी सदैव, मी तुम्हाला सांगितलं आपल्याला राजकारणाशी काही घेणं नाही, पण विद्यार्थ्यासाठी, विद्यार्थ्याच्या हक्कासाठी राजकीय पार्टीसोबत कधी कधी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन आपल्या हक्कासाठी भांडावं लागेल आणि ते भांडण्यासाठी तुमचा भाऊ म्हणून सदैव मी खंबीर राहील. मी नेहमी बोलत असतो पोरांना की मत कहो सर पर बहुत ज्यादा है, ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है, हौसला हो तो साथ आओ तुम, शिखर हम जरूर देंगे, ये वादा हमारा है. आणि म्हणून लक्षात घ्या, तेच आपण करून दाखवलं. हे पहा लातूरचा मोर्चा, विद्यार्थ्यांच्या हाकेवर तयार झालेली गर्दी आहे, एकमेकांसाठी आले. आज हे उन्हातानामध्ये पोरी बसल्या, उन्हातानात का बसल्या तर माहित आहे, आज मी इथं उन्हात बसले, एक दिवस बसले, कुठंतरी लॅबमध्ये मी अभ्यास करत होते. मात्र हे करत असताना एक गोष्ट घडली होती. माझी माय, माझा बाप कुठल्याही व्यवस्था नसताना शेतामध्ये काम करतात, त्या पिकाला देखील बरोबर भाव नाहीये आणि तो भाव बरोबर नसताना देखील माझ्या मायबापाच्या हक्कासाठी आज उन्हात बसले तरी चालते. आज सरकार आम्हाला उन्हात बसवेल, मात्र 2024ला यांना कुठं बसवायचं ही ताकद संविधानाने दिलेल्या मतदानामध्ये आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आज आपण उन्हात बसलो पण उन्हाचा विचार सरकारनं केला आणि सरकारनं ती मागणी रद्द केली. त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निर्माण केले, मोर्चे उभारले, त्यांचं नेतृत्व केलं, आमच्या मागण्या मांडल्या, त्या प्रत्येकांच्या हृदयाच्या तळापासून आभार आहे. त्या प्रत्येकांच्या हृदयाच्या तळापासून आभार आहे. कारण लक्षात घ्या, हे परभणीतला मोर्चा आहे. हे पहा, हे असं आपण आंदोलन परभणीमध्ये उभारलं होतं. अकोला, वाशिम, लातूर, बितरून पोरं इथं आले. इथे येऊन त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्या आणि त्या वेदनेसाठी महत्वाची गोष्ट, आपण शिकवतो त्या लेकरांना त्याची वेदना आपल्याला समजत नसेल तर आपल्याला मास्तर म्हणून घ्यायचा अधिकार नाही. ते आपण केलं. महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्याची ठिणगी पेटली.
7 दिवस कंटिन्यू आंदोलन चालवलं कराळे सरांनी, त्यांचे देखील हृदयाच्या तळापासून आभार. लातूरमध्ये फार मोठा मोर्चा निघाला, त्यावेळेस कर्मवीरचे संचालक रमेश भारती सर असतील, त्यानंतर बारगिरे सर असतील, दर्शन लोंढे सर असतील, यांचं सहकार्य लाभलं. त्याच्यानंतर युवकांचा बुलंद आवाज सुजात भाऊ असेल, अनेकांनी मदत आम्हाला केली, त्या प्रत्येकांच्या हृदयाच्या तळापासून आभार आहे. येणाऱ्या काळात आमच्या विद्यार्थ्यावर जेव्हा जेव्हा अशा अडचणी येतील, समस्या येतील, त्यावेळेस नक्कीच आमच्यातले आपल्यापैकी असणारे तुम्ही आमच्या साथीशी पाठीशी उभे राहाल अशी एक अपेक्षा करतो. येणाऱ्या काळात पोरं कधी बी लक्षात घ्या, जेव्हा आपल्या हक्कावर आपल्या न्यायावर गदा येईल, त्यावेळेस तुमचा मोठा भाऊ तुमच्यातला म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील, हा शब्द तुम्हाला द्यायलो. बाकी ताण घ्यायचा नाही, तुमचा तुम्ही अभ्यास करत राहा, तुमच्यासाठी लढा द्यायला मी आहे. मी नाही, महाराष्ट्रातला प्रत्येक शिक्षक इथून पुढे तुमच्यासाठी उभा राहील. पण तुम्हाला एक गोष्ट कळालं की एकीचं बळ काय असते. सरकारला माहित आहे 2024ला काय करायचंय, तरुणांचं मन जिंकावत लागेल, तरुणाच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण कराव्यात लागतील, तेव्हाच तरुण आपल्या गोष्टी 2024ला पूर्ण करेल. येणाऱ्या काळात असंच आपण सोबत राहाल, आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून आपण खांद्याला खांदा देऊन लढलो तर येणारी प्रत्येक लढाई आपणच जिंकणार आहात, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. ती गोष्ट आपल्याला जिंकायची आहे. हा लढा आपला सक्सेस झालाय आणि कंत्राट भरतीचा GR रद्द झालाय. हा आक्रोश मोर्चा लढा आपल्यासाठी या टॅगलाईन खाली आपण लढलो, सर्वांनी तो लढा यशस्वी केला. सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. एकीचं बळ काय असते हे तमाम स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी एकत्र आल्यामुळे कळालं. सरकारनं आमच्या ह्या गोष्टीची दखल घेतली, त्याबद्दल तुमचे हृदयाच्या तळापासून आभार. आम्हाला कुठल्या सरकारशी, सरकारच्या खुर्चीची, सरकारच्या तत्वाशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या मायबापाचे कष्ट, आमचा मायबाप शेतामध्ये जे काम करतो, तो जे काही पीक त्याचं पिकवतो, त्याला भेटणारा भाव, आमच्या लेकराची मेहनत, त्यानं घेतलेलं कष्ट आणि त्या कष्टाची चीज म्हणून त्याला भेटणारी नोकरी, यावर फक्त कधीही तुम्ही गदा आणणार नाही अशी एक आशा तुमच्याकडून बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.